नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झालेला शिवभूमी श्री शिवनेरी फोर्ट. तर सोबत आपल्या टॅनबॅग आहे, टॅनबॅग घेऊन चढायचं आहे वरती. अजून तर काय स्टेप्स लागले नाहीत, पण बघू. सोबत आबा आहे, आबा फुल एकदम मोटिवेटनी चढायला लागले गड. चिरमुर घेऊया की घे. तर खूप वर्षापासून माझी इच्छा होती शिवनेरीला यायची, आणि गेले 3 महिन्यात रायगड, राजगड, पुरंदर, प्रतापगड आणि रायरेश्वर, आणि आज वर्षाचा पहिला दिवस 1 जानेवारी शिवनेरी. आज पण गडांवरती, आज गडावर शाळेची पोरांची ट्रिप आले. पोरं काय भाई पिछा सोडणं झालेत, आणि आजला जल्लोष करत करत यायला लागलेत ना. भारी वाटतंय त्याच्यामुळे. पण हा ना, भारी वाटायला लागलं ते तर आहे. तुम्हाला आवाज येतच असेल बघा. आता कधी पण आयुष्यात थकला तर एकच जल्लोष, एकच नाव. गड चढताना कधी पण असं वाटलं थकल्यासारखं, दमल्यासारखं, तरी एकच नाव. किती जरी प्रॉब्लेम काय झाले यार झालं, तरी एकच नाव, एकच नावाचा जल्लोष करायचा. आणि मग बघा ताकद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओ हो, प्रेम बघा पण लवकर. आता आपण पीर दरवाजा क्रॉस करतोय. आणि चिमुकली ममुकली. शिवाजी महाराज की जय, महाराज की जय. हर हर सावका सावका. राम सर. तर इकडं केव्ज आहेत. इकडं जिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मले ते स्थळ आहे. तर आपण पहिलं स्थळवर जाऊया. कोणते? हो. आता आपण मेना दरवाजा जवळ आहे. आता मेन दरवाजा आहे लास्ट, डायरेक्ट पठार. तरी एवढं ट्रेक नाही आहे, भरपूर प्लेन रस्ते आहे, मग स्टेप्स आहेत. प्लेन रस्ते आहे, मग स्टेप्स आहेत. पण ह्या गडावर भरपूर काही अजून पण ह्या भिंती तशाच्या तशाच आहेत, नवीन नाही आहेत. नाही नाही नाही, ही तर तशीच आहे बघा. ही जशीच आहे तशी जुनीच्या जुनीच आहे.
मग ही काय नवीन आहे का? तर हा समोर जो दिसतोय तो कुलूप दरवाजा आहे, तो आता आपण क्रॉस करणार आहे. खाली पल्ल्यावर येताना घेतो. तर हे समोर जे वास्तू आहे हे अंबरखाना म्हणजेच धान्य कोठी आहे, पण तरी पण खूप म्हणजे आहे ऑलमोस्ट. बापरे, धान्य कोठे आहे पण एवढी शांतता इथं. बापरे बाप, असं वाटतच नाहीये बाहेर माणसं पण असतील. असं कोणत्याही गडावर गेलं ना तर असं वाटतं की महाराजांच्या कुशीत आहे आपण, त्यांच्या सावलीत आहे. मी लास्ट टाइम रायगड केला, मला बोलणं सुचलं नाही का काय, म्हणजे काहीच सुचत नव्हतं मला. फक्त मी गड बघत होतो आणि मी आणि एकदम शांत. ओके, दिसलं का? तर गड एकदा चढला की पठार आहे पूर्ण, आणि गडाच्या एका कोपऱ्यापासून ते डायरेक्ट दुसऱ्या टोकाला ट्रेकिंग नाही, म्हणजे असं ट्रेकिंग नाहीच आहे. हां, म्हणजे 3 किलोमीटर तर आहे चालणं, पण प्लेन रस्ता आहे, दगडी असं नाही आहे काय म्हणजे स्टेप्स वगैरे की हार्ड जाईल. फक्त थोडंसं चढायलाच आहे, एक 300-400 असतील पायऱ्या बहुतेक, आणि असंच पठार आहे बघा. 700 पायऱ्या आहेत. 4 वाजले, उतरता उतरता 700 नसतील रे पायऱ्या, लिहिलंय गुगलवर. 700 पायऱ्या. असं लिहिलंय बाबा, वाटलं नाहीत ना. हा ना, 700 पायऱ्या आहेत, पण असं वाटलं नाही चढताना की बाबा 700 पायऱ्या चढलोय. आता अजून थोडं दर्शन घ्यायचं, थोडंसं बसायचं, मुरमुरे खायचे, पाणी प्यायचं, आणि मग रिटर्नचा गिअर मारायचा. असं प्रत्येक ठिकाणी पाण्याचं टाकं आहे, आणि त्याच्यावरती असं लोखंडी हे टाकल्यात बार सेफ्टीसाठी. हा ना, अवशेष ना, भिंतींचे अवशेष अजून भरपूर असेच आहेत. हे जे समोर आहे ते बदामे टाके, आणि इथून आपण चाललोय आता कडेलोट, जिथून कडेलोट करायचे तिकडे चाललोय. इथं ना सिक्युरिटी गार्ड आहे ना काय, तरी पण एका लाईनीत लोक येत आहेत, दर्शन घेत आहेत आणि जात आहेत.
तर जो आता आपण पाहिला हा मागचा हा कडेलोट पॉइंट आहे, एकदम भयंकर शिक्षा, डायरेक्ट पलटी. पण रायगडचा जर कडेलोट पॉइंट बघितला तुम्ही, अरे बापरे, म्हणजे तिथं तर जवळ जायला पण भीती वाटते. फेब्रुवारी 1630 महाराजांचा जन्म होता. इथं ते वावरलेत, म्हणजे पूर्ण लहानपण त्यांचं इथे गेलं. आणि जेव्हा इथं आलो तेव्हा वेगळ्याच फिलिंग्स होत्या, वेगळ्याच भावना. जेव्हा पण मी कुठल्या गडावर जातो, काय माहीत मला काय होतं भाई, मी शांतच होऊन जातो, शांत. मला काय बोलायचं कळत नाही, सुचत नाही. पाळणा जस्ट आता बघितला तेव्हापासून जे असं शांत, डोक्यावर असं बर्फ ठेवल्यागत झालंय. तुम्ही प्रत्येकाने एकदा तरी यावं. शिवनेरीला नाही, प्रत्येक गड किल्ले करावे. हे समोर जे दिसतंय हे जुन्नर आहे पूर्ण. तिकडं तो जो लेण्याद्री आहे, इथं समोर असं गेले की ओझर इकडे, लेण्याद्री इथे, शिवनेरी. वर्षाची सुरुवात ज्यांनी जन्म दिला आणि ज्यांनी वाचवलं, ज्याच्यामुळे जगलो, या दोघांच्या पण पायी माथा ठेवून वर्षाची सुरुवात करायची हे मनात होतं. तसंच झालं. शांत एकदम वाटतं. कुठेतरी भजन चालू आहे खाली, कीर्तन, त्याचा आवाज वरपर्यंत येतोय. मला असं नेहमी वाटतं की जेव्हा 31 म्हणजे प्रत्येक वर्ष असतं, प्रत्येक वर्ष संपत असतं, अजून पण मला रिझन कळालं नाहीत का लोक दारू का पितात. कारण 31 तारखेला दारू, 31 डिसेंबरला दारू पितात आणि जे 1 तारीख असते त्याची 12-1 वाजेपर्यंत हँगओव्हरमध्ये घालवतात. मग त्या नवीन वर्षाचा उपयोगच काय, म्हणजे काय? सकाळी लवकर उठावं, एकतर आईबापाच्या पाया पडा, मंदिरात जावा, असं कुठंतरी जावा की जिथून वर्षाची सुरुवात करताना तुम्हाला पॉवर, पॉझिटिव्ह वाईब चांगल्या, परत असं काहीतरी करायचं मोटिव्ह भेटलं पाहिजे. नाहीतर वर्षाची सुरुवात असते 9-10 वाजता उठतात, दारू पिऊन पडलेले असतात बाई. ह्याचा सेन्सच मला आजपर्यंत कळाला नाही. प्रत्येक 31 बाई असंच असतो की लोक दारू पिऊन इकडे तिकडे फिरत असतात आणि रिझन फालतू देतात की नवीन वर्ष कोणाला सुखात गेलेलं असतं, कोणा दुःखात गेलेलं असतं. तर भाई तुला जर दुःखात गेलं तर पुढचं वर्ष सुखात कसं जाईल त्याचा तरी विचार केला पाहिजे. काय मला ह्याचा मोटिव्हच कळत नाही. त्यामुळे माझं खूप बेसिक आहे, 1 तारखेला मंदिरात जायचं. सकाळ सकाळ उठले की मंदिरात नाही गेलो तरी आईबापाच्या पाया पडायचं, आईबापाला फोन करायचा आणि असं कामाची सुरुवात, एकदम दिवसाची सुरुवात एवढी चांगली करायची की पूर्ण वर्ष ते लक्षात राहायला पाहिजे. आता हे त्यांनाच माहीत ज्यांना दारू आवडते. खूप लोकांना राग गेले या बोलण्याचा, पण आलं तर आलं, मला काय फरक पडणार आहे, त्यांचं आयुष्य आहे ते. पण कधी कधी बेकार वाटते, कारण कधी आपली पण असतात त्याच्यात. तर इथपर्यंत जर व्लॉग बघितला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय वाटतंय चॅनलबद्दल हे पण कमेंट करून सांगा. काही नवीन ट्राय करू
किंवा तुम्हाला काय बघायचं आहे, की तुम्हाला म्हणजे तुमचे ओपिनियन बरोबर आहे ना इंग्लिश, ते मला कमेंट करून सांगा. आणि हो, एक नवीन वर्षाचं एक नवीन रेझोल्युशन लोक करतात, मी वेगळं करणार आहे. त्यामुळं शिवनेरीला यायचं होतं. तर प्रत्येक गडावर जाऊन प्रत्येक गडाची महाराजांची पाय लागलेली थोडीशी माती मी सोबत नेणार आहे. तर पहिला त्यामुळे शिवनेरीला आलो, इथून थोडीशी माती घेऊन जाऊ आपण, आणि इथून पुढे जे पण गड करेल तिथून थोडी माती घेऊन जाऊ. आणि जेवढे पण मी गड करेल आणि जेव्हा गड कंप्लीट होतील त्या सगळी माती गोळा करून त्याच्यात आपण एक तुळस लावून माझ्या स्वतःच्या घराच्या बाहेर ती तुळस लावणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सुखी राहा.